मंडळी नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज श्रावण शुक्ल सप्तमी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. रक्षाबंधनानिमित्त आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली आणि कट्टर शिवसैनिक अनिताताई बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेमध्ये प्रवेश. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. रक्षाबंधनानिमित्त आकर्षक राख्यांनी दादरची बाजारपेठ सजली आहे. दुकानदारांनी आकर्षक राख्यांसह आपली दुकाने थाटली आहेत. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट नात्याचा रेशमी धाग्यांनी जोडणारा सण. त्यामुळे बाजारपेठेत राखी खरेदीसाठी लगबग बघायला मिळाली आहे. विशेषतः महिला ग्राहकांनी बाजारपेठेत राखी खरेदीसाठी गर्दी केली आहे. विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. पारंपरिक गोंड्याची राखी तसेच मणी, डिझायनर राख्यांबरोबर मोती, कुंदन, सोनेरी लेस, डायमंड, रुद्राक्ष, लेस, गोंडा, आर्टिफिशियल फुलं यांच्यापासून बनवलेल्या राख्या देखील उपलब्ध आहेत. राखीची किंमत 10 रुपयांपासून सुरू होते. राखी खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले आहे. गडकरी रंगायतन येथील उभाठा गटाचा मेळावा संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका दिला आहे. उभाठा गटाच्या उपनेत्या आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिताताई बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन बिर्जे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिताताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहोचवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेले कार्य ठळकपणे दाखविण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव करून पुन्हा सत्ता स्थापना केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. उभाठा गटात कायम राहिल्यामुळे त्यांची उभाठा सेनेत उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने उभाठा गटाची ठाण्यात वाताहत झाली ती पाहता ठाण्यातील उभाठा गटाचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत. एकनाथ शिंदे हे स्वर्गीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहे हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बिर्जे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी हायवे दिवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत महामार्गालगत डेब्रिजचा मोठा ढिगारा रस्त्याच्या कडेला टाकलेला आढळून आला. डेब्रिजच्या या ढिगाऱ्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष जाताच मुख्यमंत्री चांगले संतापले. त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना याबाबत विचारणा करत सर्वप्रथम डेब्रिज तत्काळ हटवण्याकरता संबंधितांना तात्काळ सांगावे, तदनंतर डेब्रिज टाकणाऱ्यांवर व संबंधित यंत्रणेवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या सूचनेनंतर तहसीलदार अभिजित खोले यांनी तत्काळ या आदेशाची अंमलबजावणी करत या परिसरातील नियोजन प्राधिकरण असलेल्या MMRDA व पंचायत समिती प्रशासनाकडून तातडीने स्पष्टीकरण मागविले असून हे डेब्रिज नेमके कोणी टाकले आहे व संबंधित यंत्रणा कोण आहे याविषयी चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. मुरबाड फांगुळ गव्हाण नाक्यावर देशी लाकडाच्या जुगाराच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरिक ये जा करत असतात. पावसाळ्यात येथून ये जा करताना जीवाला धोका असतो. मात्र दिनांक 8 ऑगस्ट 2024च्या जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी 60 लाख रुपयाच्या निधीची मान्यता मिळवून देऊन या आदिवासी बांधवांची पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातनं जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी कायमची सुटका केली आहे. मुरबाड फांगुळ गव्हाण येथील 3 आदिवासी वाड्यांवरचे विद्यार्थी नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हाधिकारी शिंगारे यांनी केले आहे. येथील नाल्यावर पूल उभारण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी मुरबाड फांगुळ गव्हाण ग्रामस्थांनी नाल्यावर लाकडी पूल जुगाड करून शालेय विद्यार्थ्यांना नागरिकांसाठी पावसाळ्यात या नाल्यावरनं जाण्या येण्यापुरती तात्पुरती उपाययोजना केली होती. याविषयीची वृत्तपत्रातनं प्रकाशित झालेले वृत्त वाचतात त्याची दखल जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी तत्परतेने घेतली. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी विचारविमर्श करून अवघ्या 3 दिवसात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता मिळवून त्यांनी येथील पुलासाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. लवकरच या पुलाचे काम सुरू होईल, पूल बांधला जाईल आणि येथील आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी शिंगारे यांनी सूचना दिल्या आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने संवेदनशीलतेने काम केल्यानंतर त्याच्या हातून लोकसेवक म्हणून किती चांगले काम होऊ शकते याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. मनोरुग्णांना मायेची ऊब आणि नियमित औषधोपचार घेतला तर नक्कीच मानसिक आजारातनं रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. याचा चांगला प्रत्यय ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दिसून आला आहे. व्यसनाधीन आणि कुटुंबासाठी नकोशा झालेल्या एका मनोरुग्णावर रुग्णालयात केलेले औषधोपचार, समुपदेशनाने, व्यवसाय प्रशिक्षण आदीच्या माध्यमातून झालेल्या संस्कारातनं हा मनोरुग्ण आता चांगला सुधारला असून सध्या एका छोट्याशा व्यवसायातनं स्वतःचा उदरनिर्वाह चालवतो आहे. ठाणे जिल्ह्यात राहणारा सखाराम जाधव, वय वर्ष 37, नाव बदलले आहे. याला मानसिक आजार जडला होता. दररोज मद्यपान, तंबाखू, सिगरेटचे व्यसन जडले होते. अशातच येणाऱ्या मानसिक धक्क्याने आपल्या आईवडिलांवर हात उगारणे, नको ते अपशब्द बोलणे यामुळे अख्खे कुटुंब सखाराम यांच्या त्रासाला कंटाळे होते. त्याला अधूनमधून येणाऱ्या वेड्याच्या झटक्यावर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार देखील सुरू असायचे.
3-4 महिने रुग्णालयात उपचार घेऊन बरा झाला की पुन्हा काही दिवसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले जाईल. परंतु यावेळी मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सखाराम याच्यावर झालेल्या उपचारांनी सकारात्मक सुधारणा झाली असल्याची माहिती समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ यांनी दिली. मनोरुग्णालयांमध्ये सखाराम याला वेळेवर दिलेली औषधे, समुपदेशन, व्यवसाय प्रशिक्षण यासोबतच त्याच्यातील कला कौशल्य जाणून घेऊन ती विकसित करण्याचा प्रयत्न केला गेला. आता महिन्यासाठी लागणारी औषधे घेण्याकरता सखाराम रुग्णालयात एकटा येतो आणि घरी जातो आहे. त्याला भविष्यात एक छोटा व्यावसायिक होण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याला बरे करण्याकरता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप दिवेकर आणि डॉक्टर आशिष पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले. रुग्णालयातल्या चांगल्या उपचारांनी बरा होऊन देखील कुटुंबाला सखारामांची खात्री नव्हती. त्यामुळे रुग्णालयातनं घरी नेण्याकरता फारसे कोणी उत्सुक नव्हते. अखेर मानसिक आरोग्य आढावा समितीसमोर सखारामला उभे करण्यात आले. त्याच्यातील झालेल्या बदलानंतर कुटुंबाने देखील विश्वास दाखवला होता. एप्रिल महिन्यात रुग्णालयातनं सोडल्यानंतर तो सर्वसामान्य जीवन जगत आहे. एका कामातनं त्याला 15,000 रुपये मिळाले असून थोडे पैसे जमवून छोटा व्यावसायिक होण्याचे त्याचे स्वप्न आहे. मनोरुग्णांना खरी गरज असते ती प्रेमाची. रुग्णालयात उपचारांनी बरा झालेल्या रुग्णांना घरी जाऊन कधी एकदा कुटुंबाशी बोलतो असे वाटत असे. रुग्णालयात देखील मनोरुग्णांना प्रेमाने आपुलकीने वागवलं जात असून मानसिक आजारातनं बरं झालेले रुग्ण समाजात ताठमानेने जगत आहेत हे सखाराम यांच्यासारख्या रुग्णांना दिसून येते. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रक्षाबंधनानिमित्त आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली आणि कट्टर शिवसैनिक अनिताताई बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेमध्ये प्रवेश. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता